18 ऑगस्ट 1945 नेताजी सुभाषचंद्र बोस एका प्लेन क्रॅशमध्ये स्वर्गवासी झाले आणि पूर्ण देशभर दुःखाची छाया पसरली. अर्थात डेथ ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस इज स्टील सस्पिशियस. आजही त्याच्याविषयी संभ्रमावस्था आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे त्यांचं स्लोगन, भाषणातून केलेलं आव्हान आणि स्वतःमध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्याची असलेली एक राष्ट्रप्रेमाची धगधगती ज्वाला, असंच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मी तरी वर्णन करेन. या सगळ्याचा परिणाम म्हणजे ब्रिटिश सरकार तसं पाहिलं तर मनातून खूपच हादरून गेलं होतं. इंडियन काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते नेताजी सुभाषचंद्र बोस, 1938 and 1939 प्रेसिडेंट ऑफ इंडियन काँग्रेस ड्युरिंग दॅट टाईम. आणि जो काही जनतेच्यामध्ये एक क्षोभ निर्माण झाला होता की हे कोण ब्रिटिश आणि का बरं हे इथं राज्य करतात, हा भारत देश आमचा आहे. मग ती क्विट इंडिया मुवमेंट असो 1942ची, त्याच्यामध्ये थोडं अपयश आलं, तो भाग अलहिदा. पण एकंदरीतच जनक्षोभ प्रचंड प्रमाणात वाढत गेला होता. त्यातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 1941मध्ये झालेली हाऊस अरेस्ट म्हणजे नजरकैद, याच्याने सुद्धा जनता पेटली होती आणि स्वतः सुभाषबाबूसुद्धा प्रचंड पेटले होते. जनतेची साथ मिळते. आझाद हिंद सेना फौजमध्ये दाखल होण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्यात आणि सुभाषचंद्र बोस यांच्या शब्दाला किंमत देऊन कित्येक लोकांनी, अगदी गरिबातल्या गरीब स्त्रीनीसुद्धा आपल्या एक मणीचं मंगळसूत्रसुद्धा देशासाठी अर्पण केलं आणि आझाद हिंद सेनेकडं सुपूर्द केलं. मोठमोठ्या लोकांनी पण भरपूर दागदागिने, आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळत असेल तर ह्या आझाद हिंद सेनेला कुठेही काही कमी पडू नये, दारूगोळ्याला पैसा मिळाला पाहिजे, त्या सेनेतल्या प्रत्येक व्यक्तीला हातात बंदूक मिळाली पाहिजे, या गोऱ्यांशी लढताना त्यांना कुठलीही कमतरता भासली नाही पाहिजे, अशाच सद्भावनेने गरिबातला गरीबसुद्धा काही ना काही त्या सुभाषचंद्र बोस यांच्याकडे जमा करू लागला. खूप मोठ्या प्रमाणात दागदागिने त्यांच्याकडं आझाद हिंद सेना या बॅनरखाली जमा होऊ लागला. आणि अर्थातच जो व्यक्ती आपल्या भाषणामध्ये सांगतो की आप मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, हा कधीही भ्रष्ट असूच शकत नाही. या विश्वासाने प्रचंड ओघ वाढला या मदतीचा. आर्थिक मदत, दागिन्यांच्या रूपात मदत, जे काही जो कोणी जे देऊ शकतो त्याप्रमाणे ती मदत गोळा झाली होती. आणि मध्येच हा ओघ 1941 सालापासून सुरू झाला होता जास्त, पण 1945लाच प्लेन क्रॅश होतं काय आणि त्याच्यात सुभाषबाबू होते असं डिक्लेअर होतं काय, खजिना गेला कुठे मग? त्यानंतरचा इतिहास म्हणजे ब्रिटिश लोकांनी सुद्धा कबूल केलं, हम लोग महात्मा गांधी को, लोकमान्य टिळक को, इनको डर के इंडिया से भाग नहीं गए. ब्रिटिशसुद्धा म्हणतात वी रॅन अवे ओनली बिकॉज ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस. म्हणजे जी माणसं तुम्हाला सर्व काही बहाल करून, स्वातंत्र्य बहाल करून गेली, ती स्वतः सांगतात ये आज़ादी नहीं मिली खड्ग और ढाल से, कोई साबरमती का लाल तुम्हें आज़ादी देने नहीं आया,
ये तो आज़ादी मिली है नेताजी सुभाष चंद्र बोस, इनकी वजह से हम ब्रिटिश लोग थोड़ा सा डर गए थे और हमने यहाँ का पूरा खेल निपट लिया. 1951 सालची गोष्ट आहे. म्हणजेच भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 4 वर्षानंतरची एक गोष्ट आहे. आपल्या बसलेल्या पंतप्रधानांना समजलं की आझाद हिंद सेनेला मिळालेला हा पैसा, अडका, सोना, नाणं, हिरे, माणिक, मोती जे काही मिळाले, दान केले लोकांनी, हे सगळं दान जपानच्या ताब्यात आहे. आणि मग आपल्या या पंतप्रधान महाशयांनी स्वतःची मित्रता, पॉवर ब्रिटिशांच्या तर्फे वापरून तो सगळा आझाद हिंद सेनेच्या ताब्यात असलेला माल, सेना तर ॲबॉलिश केली, सेनेतल्या प्रत्येक सैनिकाचे जेवढे म्हणून हाल करता येतील तेवढे केले. ना त्यांना पेन्शन ना काहीही. देशासाठी मर मेली ही आझाद हिंद सेनेतले फौजेतला एक एक शिपाई जीव देण्यास तयार होता नेताजींच्या एका शब्दावरती. पण त्यांना नंतर आलेल्या पंतप्रधानांनी, सरकारने काय केलं? वाळीत टाकलं, अक्षरशः वाळीत टाकलं. 1951ला पंडित जवाहरलाल नेहरूंना हे जेव्हा कळलं की तो खजिना सगळा आहे तो जपानच्या ताब्यात आहे, आणि तेव्हा त्यांच्या डोक्यात चक्र फिरू लागली. त्यावेळेस IPSच्या ट्रेनिंगला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये एक दामले नावाचे ऑफिसर गेलेले होते आणि इंडियन फॉरेन अँड एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीतर्फे त्यांना तिथे प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवलं होतं. जवाहरलाल नेहरूंनी आपल्या परराष्ट्र सचिवांतर्फे त्यांना डेप्यूट केलं. कॅलिफोर्नियावरून आपल्याला जपानला जायचं आहे, आपली सगळी व्यवस्था होईल, आणि जपान सरकारला काही गोष्टी तयार ठेवायला सांगितल्यात. त्या ज्या काही ट्रंक असतील त्या घ्यायच्या आणि डायरेक्ट दिल्लीला यायचं आहे. बाकी तुमचं प्रशिक्षण नंतर पुन्हा तुम्ही जाऊ शकता, असे आदेश पंतप्रधानांचे त्या दामले म्हणून IPS अधिकाऱ्याला जेव्हा 1951ला कळवले गेले, तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी स्वतः सुरुवात नकारार्थी केली कि मैं यहाँ मेरी ट्रेनिंग के लिए आया हूँ, ऐसी जिम्मेदारी मैं उठा नहीं सकूँगा, आप किसी और को डेप्यूट कीजिए. थोडक्यात त्यांनी स्वतः इच्छा प्रदर्शित पण नाही केली की मी ते घेऊन येतो वगैरे. तरीही त्यांना इन्सिस्ट केलं गेलं एक विश्वासू व्यक्ती म्हणून. अर्थात बाइंडिंग ऑफ गव्हर्नमेंट, प्राईम मिनिस्टरचा आदेश प्रत्येक वर्दीवाल्याला शिरसावंद्य असतो. त्यांनी सगळी तयारी केली, जपानसाठी एक सेपरेट विमान त्यांच्यासाठी, आणि तिथं गेल्यावर त्यांना ज्या काही ट्रंक्स मिळाल्या त्या कुलूप लावलेल्या ट्रंक विथ चावी त्याची जी काही होती ती, हे सगळं घेऊन दिल्लीला ते आले. त्यावेळचे सेक्रेटरी पंतप्रधानांचे हे त्यांना रिसीव करायला एअरपोर्टवर आले. मस्तपैकी लवाजमा कारचा आणि त्या ट्रंकसाठी वेगळी गाडी ही त्रिमूर्ती भवनला पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. त्या ट्रंक्स जवाहरलाल नेहरूंनी एका रूममध्ये ठेवायला सांगितल्या. त्या ठिकाणी त्यांनी सेक्रेटरी आणि ज्यांनी आणल्या दामले त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं चावी आहे का. त्यांनी चावी दिली आणि त्या ट्रंक खोलल्या गेल्या. सगळ्या ट्रंकमध्ये सोनं, नाणं, जड जवाहीर, अंगठ्या, लॉकेट, हिरे, असं खूप काही भरगच्च भरलेल्या ट्रंक होत्या. म्हणजे आझाद हिंद सेनेच्या प्रेमापोटी प्रत्येक व्यक्तीने आपल्याकडं जेवढं आहे तेवढं देण्याचा, देशासाठी अर्पण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. 1951ला हे सगळ्या ट्रंक तिथे आल्या. दामलेंनी स्वतः पाहिलं, त्या भरलेल्या होत्या. अर्थातच त्या ट्रंक प्राईम मिनिस्टर असल्यामुळं कुठेही चेकिंग नाही, काही नाही. पण कुठे कुठे प्रवास झाला याचं एक कार्ड त्याच्यावरती लिहिलेलं होतं, चिटकवलेलं होतं, आणि ते आहे तसं राहिलं होतं टिल 1977. 1977ला मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते. तेव्हा खूप लोकांनी गलका केला. ही बातमी बाहेर पसरली होती की नेहरूने, गांधी घराणेने
आज़ाद हिंद सेना का सोना लूट लिया है, जो देश की तिजोरी में जाना था वो उनके घर में गया है. आणि मग मोरारजी देसाईंना सांगितलं की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या. मोरारजी देसाई तसा स्वभाव माइल्ड. खूप दिवसांनी जनता पक्षाचं सरकार आलं होतं. त्यांच्या डोक्यात सहज विचार आला. त्यांनी सगळ्या पार्लमेंटला बोलून दाखवलं आपल्या नेत्यांना की मोरारजी देसाई आता बदला घेऊ लागले असा एक सिग्नल जाईल. त्याच्यापेक्षा त्यांनी एक विश्वासू आपलाच नेता निवडला. त्याला सांगितलं पार्लमेंटमध्ये आप लोग इस सवाल को उठाएंगे और इट विल बी नोट डाउन इन मिनिट्स ऑफ दॅट डे. पार्लमेंटमध्ये जे जे प्रश्न आपण विचारतो ते जर काही इनलिगॅलिटी असेल तर ते वगळले जातात त्या दिवशीच्या कामकाजातून आणि इतर जे असतात ते प्रश्न तिथंच आजही पाहायला मिळतील. इट इज अ परमनंट रेकॉर्ड. तेव्हा हा प्रश्न उठवला गेला 1977ला आणि त्यामुळं मोरारजी देसाईंनी त्या ट्रंक आत्ता कुठे आहेत त्या उघडण्याची सभागृहाची परवानगी घेतली आणि 2-3 साक्षीदारांच्या समोर ते उघडायचं ठरलं. त्या जेव्हा ट्रंक उघडून पाहिल्या तेव्हा त्याच्यामध्ये चक्क दगड आणि माती होती. ह्या गोष्टींचा कहर जेव्हा सरोजिनी नायडू यांची कन्या पद्मजा नायडू या इंदिरा गांधींच्या सोबत आउटहाऊसमध्ये राहत होत्या. प्राईम मिनिस्टरच्या बंगल्यामध्ये एक आउटहाऊस होतं, तिथं त्या राहायच्या. त्यांना जवाहरलाल नेहरूंनी एकेकाळी एक सुंदर अशी अंगठी दिली होती. ती त्यांच्या बोटात नेहमी असायची. खूप महागडी अंगठी होती, त्याच खजिन्यातली होती. आणि जेव्हा पद्मजा नायडू यांचं देहावसान झालं तेव्हा इतर कोणी येण्याच्या आधी त्यांचं क्रियाकर्मासाठी मी पुढाकार घेते असं म्हणून आजच्या राजकुमारांची राजमाता सोनिया गांधीजी यांनी ते सगळं केलं. म्हणजे त्या डेड बॉडीच्या जवळ जास्तीत जास्त वेळ सोनिया गांधी होत्या. मग असा कयास लावला जातोय की हे सगळं सोनं नाणं जड जवाहीर आझाद हिंद सेनेचं या नेहरू आणि गांधी घराण्यांनी खाऊन टाकलं असाच त्याच्यातून सरळ सरळ अर्थ अभिप्रेत होतो. निघतोय तोच अर्थ निघतोय. इन द सेम वे जेव्हा आणीबाणी आपल्या भारत देशात डिक्लेअर झाली, प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी होत्या तेव्हा जयपूरच्या राजघराण्याविषयी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी काहीतरी राग होता आणि म्हणून त्यांनी त्या जयपूर घराण्यावरती रेड टाकली. आणि त्या जयपूर घराण्याचा खजिनासुद्धा अक्षरशः एक मोठा महाल भरलेलं सोनं नाणं ते सुद्धा गायब झालेलं आहे अशी ही आजही चर्चा आहे. मित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस जनतेला फक्त आप मुझे खून दे दो मैं आपको आज़ादी दूंगा असं आव्हान करणारा प्रामाणिक माणूस, अख्खं आयुष्य देशासाठी खपलेला व्यक्ती, त्याला शेवटी प्लेन क्रॅशमध्ये मेला असं दाखवलं. वास्तव काहीतरी वेगळं आहे अशी आजही चर्चा आहे. कोणीतरी एक व्यक्ती गुमनामी बाबा म्हणून राहिली, ती भरपूर 87-90 वयापर्यंत त्याला आयुष्य लाभलं, तेच सुभाषबाबू होते असंही बोललं जातं. असेही काही पुरावे सापडत आहेत. ही एक डेथ मिस्ट्री, कधीही याची उकल होणार नाही असा आपला देश आहे. त्यामुळं फक्त तुम्ही आम्ही सामान्य जनतेने ही व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस याच व्यक्तीमुळं आपल्याला आज मोकळे श्वास मिळालेत. तो तिरंगा आपला अभिमानाने फडकतोय त्याच्यासाठी फक्त नेताजी सुभाषचंद्र बोस या व्यक्तीमुळं स्वातंत्र्य मिळालं आहे एवढंच मनात लक्षात ठेवायचं आहे. अनेक क्रांतिकारक फासावर लटकले आहेत. हे फक्त उपोषणाने मिळालेलं स्वातंत्र्य नाही आहे. अनेकांचं रक्त सांडलेलं आहे. अनेकांची मुलं फासावर लटकली आहेत. अनेक लोकांनी छाताडावर गोळ्या झेललेल्या आहेत ब्रिटिशांच्या म्हणण्यापेक्षा ब्रिटिशांकडं लाचारी आणि नोकरी करणाऱ्या आपल्याच सैनिकांच्या गोळ्या खाव्या लागल्या. अशी ही शोकांतिका आज 18 ऑगस्ट 1945 नंतर 18 ऑगस्ट 2026ला मी आपल्याशी असा संवाद साधतोय. नेताजी सुभाषचंद्र बोस अमर रहे, अमर रहे.
त्यांच्या प्रत्येक पावलावरती नतमस्तक आहे मी, नतमस्तक आहे. कविप्रावित शो यूट्यूब चॅनलचा नेहमीच अशा या नेत्याला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. जय हिंद, जय भारत.